बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आज अर्ज दाखल करणार आहेत। एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्यामुळे कमालीची अस्वस्थता असल्याचं त्या म्हणाल्या आहेत। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। बारामतीतून 3 वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे पुन्हा चौथ्यांदा आपलं नशीब आजमावणार आहेत आणि आज अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तुम्ही अर्ज दाखल करणार आहात। आजवरच्या लढाया किंवा आजवरच्या लढती आणि यावेळची लढत यात काय नेमका तुम्ही फरक बघता? एक मोठा फरक आहे की इलेक्शन असताना राज्यात प्रचंड दुष्काळ आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता, मनाला अस्वस्थता वाटते की एकीकडे एवढं मोठं इलेक्शन चाललंय, दुसरीत उजनीच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे, नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे, अनेक पुण्याच्या भागांमध्ये पाण्याची कमतरता होते, काही महाराष्ट्राच्या भागांमध्ये प्रचंड काल पाऊस झालेला आहे, त्यामुळे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे। काही ठिकाणी पाऊस प्रचंड, एका बाजूला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान, दुसरीकडे एक थेंब पाणी नाही आहे, त्यामुळे अतिशय काळजीची परिस्थिती आहे। या लढतीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे की यावेळी लढत ही कुटुंबातल्या सदस्याच्या विरोधामध्ये होते। म्हणजे प्रत्येक वेळी अजितदादा तुमच्या सोबत असायचे, सुनेत्रा वहिनी तुमच्या सोबत असायच्यात, आज मात्र त्या विरोधामध्ये आहेत। या एक निर्णय कोणीतरी घेतला आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचा निर्णय घ्यायचा। कुटुंबातले संबंध परत सलोख्याचे होतील। एक तर मी कधीच आरोप प्रत्यारोप कुणावरच करत नाही, मी फक्त पॉलिसीवर बोलते। माझी सगळी भाषणं मी एकतर वैयक्तिक कधीही कॉमेंट्स करत नाही आणि हे सगळ्यांनी 18 वर्षात डेटा ड्रिव्हन बघा। आज काय शुभेच्छा द्याल सुनेत्रा वहिनींना? कारण तुमच्यासारख्या काश्मीर टू कन्याकुमारी जे फॉर्म भरतील त्या प्रत्येक उमेदवाराला माझ्या मनापासून शुभेच्छा। संविधानाच्या चौकटीत सगळे इलेक्शन लढूया आणि सत्यमेव जयते, भारत माता की जय। धन्यवाद जी 24 बोलल्याबद्दल। तर सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांची 2 मुलं देखील आज अर्ज दाखल करत असताना त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना आता सुप्रिया सुळे पोहोचल्यानंतर सभा ठिकाणी स्वतः शरद पवार येणार आहेत आणि पुण्यातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार सभा, म्हणजे एका अर्थाने महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग पुण्यामध्ये आज फुंकलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।